ठिकाणी आम्ही आमच्या समस्या घेऊन वाढच्या समस्या घेऊन आलो होतो। याच्यामध्ये वाढच्या समस्यामध्ये सर्वात प्रथम वार्ड क्रमांक 5, वार्ड क्रमांक 7 आणि वार्ड क्रमांक 8 बद्दल आम्ही या ठिकाणी सध्या सीओ साहेबाला, नगराध्यक्ष साहेबाला इथे निवेदन दिलेलं आहे। बघा, निवेदनाचा मसुदा किंवा निवेदनाचा मजकूर असा होता की आमच्या वार्डमध्ये स्वच्छ नाले नाही, स्वच्छ पाणी नाही, रोड नाही, हेल्मेट लाईटची सध्या सुविधा तिथे नाही आहे। बघा, त्या अनुषंगाने आम्ही सध्या आम्ही निवेदन वगैरे द्यायला दिलेलं आहे सध्या। आणि त्याच्यानंतर आमच्या मावश्या, आमच्या आया, आमच्या बहिणा इथं त्यांची अशी समस्या होती की नगरपंचायतमध्ये सध्या ग्रामपंचायत असताना सुद्धा त्यांनी 30-30 वर्ष या ठिकाणी त्यांनी सेवा दिलेली आहे। त्याच्यानंतर पण यांना नगरपंचायतने आतापर्यंत कायम रुजू सेवेमध्ये केलेलं नाही। बघा, त्याच्या पलीकडे जाऊन नगरपंचायतच्या सीओ साहेबांनी सरळ त्यांना रोडवरती नोटीस देऊन त्याच्यातल्या 4 महिलांना कामावरतून कमी केलेलं आहे। याचं कारण त्यांनी काय सांगितलं, सरळ तुमचं वय झालेलं आहे बघा आणि तुमची ऑर्डर आता काही निघत नाही, तुम्ही घरी बसा। आम्हाला नगरपंचायतला एकच मागणी आहे की आमच्या वार्डच्या समस्या व आमच्या नगरपंचायतच्या ज्या आमच्या महिला आहे त्या महिलाच्या समस्या सरळ त्यांनी स्वतः याच्यामध्ये दखल घेऊन याचे त्यांनी आम्हाला एक आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, पण आम्हाला आश्वासन नाही पाहिजे। त्याच्यामुळे सरळ आम्हाला एक लेखी पाहिजे, लेखी स्वरूपामध्ये आमच्या समस्या त्यांनी मार्गी लावायला पाहिजे। अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये मी स्वतः सतीश मधुकर साळवे या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा नगरपंचायतला देत आहे। नमस्कार। चला मला थांबा। आज तुम्ही नगरपंचायतच्या कार्यालयासमोर हो, जे महिला आणि पुरुष घेऊन बसलेत हो आणि इथं बसत असताना तुम्ही पाठीमागे बॅनर लावलाय। हो, एका बाजूला तुम्ही म्हणताय की तुमच्या वार्डामध्ये, तुमच्या एरियामध्ये सुखसुविधाचा अभाव आहे, बरोबर। मग आणि त्या बॅनरवर तुम्ही नगरपंचायतचं अभिनंदन करताय, हो, काय अर्थ काय समजायचा? हे काय दर्शवायचं आहे, आमच्या नगरचे जे लोक आहे बघा, जनता आहे, जनता 4 वर्षापासून यांना त्रस्त आहे। यांना निवेदन देऊन, यांना तोंडी सांगून, यांना लेखी सांगून सुद्धा यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची यांनी दक्षता घेतलीच नाही सरळ। तर आमच्या लोकांनी काय केलेलं आहे, सरळ की यांना एक अभिनंदन केलेलं आहे की ठीक आहे बाबा, आमची तुम्ही सरळ म्हणजे यांना एका आडव्या शब्दात बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। बघा, त्याच्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी त्यांना लेखी स्वरूपामध्ये, त्यांना एक बॅनरच्या स्वरूपामध्ये आम्ही नगरपंचायतला हे निश्चित व्यक्त करू लागलो। बघा, आता नगरपंचायतनं तुमच्या कुठल्या मागण्या पूर्ण कराव्यात असं तुम्ही निवेदनामध्ये म्हटलंय? आम्ही सरळ आमच्या वार्डबद्दल, वार्ड क्रमांक 5, 7 आणि 8 बद्दल तिथं स्वच्छ पाणी नाही, स्वच्छ नाल्या नाहीये, हेल्मेट लाईटची सुविधा तिथं नाहीये, उपलब्ध नाहीये सध्या। त्याच्यानंतर तिथं रोड व्यवस्थित नाहीये, रोडवरती पुरा चिखल साचलेला आहे। जेव्हा तिथे पावसाचा दिवस आहे बघा, पावसामध्ये जेव्हा तिथं चिखल वगैरे साचतो त्या ठिकाणी लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिथं खूप जास्त त्रास होऊ लागला। बघा, लाईटची तर व्यवस्था सोडूनच द्या। त्याच्यानंतर मच्छर लाईटचे वायर पण पूर्णपणे खाली आहे। बघा, त्याच्यानंतर आमच्या ज्या मावशाला सरळ त्यांनी आता यांना जर का तुम्ही कामावर घेतलं असेल तर ठीक आहे, पण यांच्या वारसाला त्यांनी सरळ नगरपंचायतमध्ये कामावर घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर यांच्या पगारमध्ये वाढ करून आमच्यावरती सरळ त्यांनी एका प्रकारचे उपकार केले पाहिजे, ही माझी स्वतः एक विनंती त्यांना। तुमच्या वार्डमध्ये सुख सुविधा नाही याचा अर्थ तुम्ही टॅक्स भरत नसावेत? बघा, आता तुम्ही आमचं टॅक्स वगैरे बघू शकता। मी स्वतः सतीश मधुकर साळवे, माझा नंबर 33 तुम्ही नगरपंचायतला काढून बघू शकता। त्याच्यानंतर माझी आई सिंधुबाई मधुकर साळवे यांच्या नावाने पण इथं तुम्ही टॅक्स बघू शकता। त्याच्यानंतर आमचे आमदार बाबा पठाण बघू शकता, आमचे बाबा नाझीम बाबा बघू शकता, त्यानंतर आमचे आशू माही बघू शकता, कलीम शाह बघू शकता, यांचे प्रत्येक टॅक्स तुम्ही बघू शकता। पूर्ण नगरपंचायत आमच्याकडून 5-5 हजार 3-3 हजार टॅक्स यांना टॅक्स पावती आम्हाला दिलेला आहे आणि टॅक्स पूर्णपणे आम्ही व्यवस्थित पेड करतो। तसं आता घरकुलाचा विषय चालू आहे, घरकुलमध्ये पूर्ण टॅक्स आमच्याकडून पेड करूच लागले। आता तुम्ही ज्या काही मागण्या घेऊन बसलेत, या मागण्यांवर नगरपंचायत प्रशासनाचं काय म्हणणं पडलं? आता त्यांचं असं म्हणणं पडलं की ठीक आहे बाबा, ते आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देतो की तुमच्या मागण्या आम्ही किती दिवसात पूर्ण करू। यांनी सरळ त्यांनी आता सध्या स्वीकारलं आहे। बघा, त्यानंतर बघू समोरचा प्रोग्राम काय। या अगोदर पण तुम्ही अशाच पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे मला? मी 4 तारखेला म्हणजे मागच्या 4 सप्टेंबरला बघा, तकरीबन 4 सप्टेंबरला आम्ही याच मोपमध्ये इथं आलो होतो। त्यांना स्वतः सीओ साहेबाला आम्ही इथं निवेदन दिलं होतं, पण त्या ठिकाणी जास्त त्यांच्यासोबत आम्ही चर्चा झाली नव्हती, कारण त्यावेळेस जरा त्यांच्या मागे खूप जास्त लोड होता। त्यांनी आम्ही सांगितलं होतं की बाबा आम्हाला सरळ आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही परत एकदा आंदोलनाचा इशारा तुम्हाला देऊ लागलो। चला, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला लेखी आश्वासन दिलंय। आता लेखी आश्वासन दिल्यानंतरही जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे काय पवित्रा घेणार? बघा, जर का त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन सुद्धा जर का काही जे दिलेल्या कालावधीमध्ये जर का त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी स्वतः नगरपंचायतच्या परिसरामध्ये स्वतः याच बाबीला अनुषंगून मी स्वतः नगरपंचायतच्या आवारामध्ये आमरण उपोषणाचा इशारा त्यांना देत आहे। आई, तुमचा काय मुद्दा होता? माझा पगारीचा होता। पगारीचा 10 महिने झाले आम्हाला घरी बसून दिले। 10 महिन्यापासून आमची पगार चालू आहे। म्हणजे तुम्ही काय काम काय करतोय? सफाई कामगार। अच्छा हां। आम्हाला आमच्या जागेवर आमचे लेकर घेण्यात यावं आमच्या जागेवर, आणि आमची 10 महिन्यापासून पगार रुकलेली आहे, पगार चालू आहे। पगारीचं काही बंद केलं नाही त्यानं,
मग ते ना आम्हाला चालू कामावून काढून दिलं. अच्छा. चालू कामावून काढून दिलं म्हणजे मग आमची पगार चालू असणार ना, हो हो ती पगार भेटण्यात यावं आमच्यावर. नाही 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 तुम्हाला तुम्ही असं चौकशी केली का की तुम्हाला कामावून काढलंय म्हणजे कामावून काढल्यानंतर तुम्ही कामावर रुजू नाहीत रेकॉर्ड प्रमाणे, मग तुमचा पगार कसं चालू राहील? एका बाजूला म्हणजे ते तुम्ही ना आम्हाला चालतं याच्यावर हे दिली ना नोटीस, हो नोटीस दिली याचा अर्थ तुम्हाला कामावून थांबवलंय त्याच्यावर ना. आम्ही अर्ज केले त्याच्याकडं. बर बर त्या अर्जाच्या वशा आमच्याकडं. बर तर ते म्हणतात की तुम्हाला ते देऊ बी शकत नाही, घेऊ बी शकत नाही असे सांगते. बरं मग आता काय करणार तुम्ही? आता आम्हाला ते मिळण्यात यावं ना. बरं आमचे लेकरं घ्या आमच्या जागेवर. नाही आमच्या वही परमाने म्हणतात ना ते, हं. तर आम्ही मान्य केलं वही परमाने. तर मग आमचे लेकरं घ्याव ना त्याच्यामध्ये. चला ठीक आहे, तुमच्या मागण्या जर त्यांनी मान्य नाही केल्या तर मग काय करणार? आम्ही उपोषणला बसणार आहे. चल. Direct. हो. आम्हाला उपोषणाला. की जे सध्या मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, निवेदनामध्ये मुद्दा दुसरा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये सध्या PM आवास योजनेचा 2.0चा ते घरकुल सध्या जाफरा शहराला आलेलं आहे बघा. त्या ठिकाणी नगरपंचायतनं काय केलेलं आहे, त्यांना कंस्ट्रक्शन पावतीसाठी असं तर मला तर वाटतं गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा JR नाही की त्याच्यामध्ये यांच्याकडून कंस्ट्रक्शन पावतीसाठी कोणती फी आकारला जाईल. पण नगरपंचायत जाफराबादनं त्यांनी सरळ 500 रुपयाची एक पावती त्यांना देऊ लागले कंस्ट्रक्शन पावतीच्या फीसाठी. पण JR प्रमाणे कोणत्याही प्रकारची फी नगरपंचायतला अलाउडच नाही आहे की ते लाभार्थीकडून घेईल म्हणून. दुसरा मुद्दा असा आहे की सरळ माझा नगरपंचायतला एकच विनंती आहे. नाही ती जी पावती जे ते तुम्हाला 500 रुपये तुमच्याकडून घेत आहेत, लाभार्थ्यांकडून घेत आहेत, त्याची पावती वगैरे देत आहेत का? त्याची पावती देतात ते, पण पावती नगरपंचायत नाही आहे. ती नगरपंचायत त्यांची एजन्सीची जी अच्छा. सध्या एजन्सीनं जी जे घरकुलाचे सध्या जे एजन्सी आहे, हो. जे घरकुल त्याने जस्ट याच्यामध्ये जसं प्रायव्हेट केलेलं आहे, तर त्यांची पावती 500 रुपयाची. पण मी त्यांच्यासोबत संभाषण केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की हे 500 रुपये आम्ही घेत नाही, हे 500 रुपये सरळ नगरपंचायत घेऊ लागली. बरं बरं तर मला एकच म्हणणं आहे की हे 500 रुपये सध्या काही लिगल नाहीये. त्यांनी सरळ हे 500 रुपये जनतेचं माफ करायला पाहिजे शहरामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सरळ जाफराबाद शहरामध्ये हे काय करू लागलेत, लोकांकडून ज्यांना जे लाभार्थी ज्याचं नाव घरकुलामध्ये आलेलं आहे, यांचं म्हणणं आहे की नंबरवरती जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर सरळ तुम्ही पूर्ण टॅक्स